अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी आलेली आहे माझ्या माहेरी. बघा, माझ्या माहेरपासून अक्कलकोट हे अगदी 50-60 किलोमीटरवर आहे. त्यामुळे मी जेव्हा केव्हा माहेरी येते त्यावेळेस माझं अक्कलकोटला जाणं, महाराजांचं दर्शन घेणं हे फिक्स असतं. आणि मध्ये मला जमलं तर मी अक्कलकोटला जात असते. तर आता कडाक्याचा उन्हाळा आहे, त्यामुळे दिवसा प्रवास करणं सुद्धा नकोसं वाटत आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी सोमवारी अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन केला. मी हा थोडासा व्हिडिओ लेट टाकत आहे. सोमवारी जवळपास बघा 4:30 ते 4:45च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटसाठी निघालो. मी भरपूर वेळेस लहानपणापासून अक्कलकोटला गेलेली आहे, पण फक्त वटवृक्ष मंदिरामध्ये मी दर्शन घेतलं आहे. पण स्वामी महाराजांचं जे समाधी मंदिर आहे तिथे मी फर्स्ट टाईम जात होते. बघा, हे स्वामी महाराजांचं समाधी मंदिर आहे, त्याचा बाहेरचा हा व्ह्यू आहे. हे समाधी मंदिर म्हणजे गावामध्ये आहे एकदम. इथे अगोदरच्या काळातले जे जुने वाडे आहेत ते सुद्धा या एरियामध्ये आहेत. समाधी मंदिराचं जे मूळ मेन दार आहे ते असे भव्य दिव्य असं हे दार आहे. या दाराची कामसुद्धा खूप रेखीव आहे, खूप सुंदर असं दार आहे. मला हा जो एंट्रीचा जो पार्ट होता ना, तो मला खूप जास्त आवडला. एंट्री केल्यानंतरच म्हणजे उजव्या साईडला आणि डाव्या साईडला स्वामी महाराजांचं छान मूर्तीचं रेखीव काम केलेलं आहे, ते सुद्धा मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर बघा, असं म्हणलं जातं की समाधी मंदिरला हे प्रत्येक व्यक्ती भेट देत नाही, तर कारण तसा योग यावा लागतो. स्वामींच्या परवानगीशिवाय आपल्याला समाधी मंदिरला आपण भेट देऊ शकत नाही असंही म्हटलं जातं. त्यामुळे मी इतक्या वेळेस लहानपणापासून आलेली आहे, तरीसुद्धा माझा तो योग आला नव्हता. आता स्वामी महाराजांच्या परवानगीने मी समाधी मंदिरला भेट देत आहे, स्वामी महाराजांचं दर्शन घेत आहे. इथे खूप कमी गर्दी असते, अगदी 15-20 मिनटामध्ये तुमचं दर्शन होतं. लाईनमध्ये थांबलं, रांगेमध्ये थांबून मी दर्शन घेतलं. बघा, ही अशी प्रातःकाळची जी पूजा असते तर ती अशा पद्धतीची असते समाधी मंदिरची. आणि त्याच्यानंतर वस्त्र अलंकार अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं केलं होतं. त्या दिवशी होता सोमवार, त्यामुळे स्वामी महाराजांनी महादेवाचं रूप धारण केलं होतं. बघा, मंदिराच्या उजव्या साईडला गेल्यानंतर अशा काही देवांचे आपल्याला दर्शन होतात. आणि इथे येते चोळप्पा महाराज यांचा वाडा. आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहितीच आहे की चोळप्पा महाराज हे आपल्या स्वामी महाराजांचे खूप मोठे भक्त होते. स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तेव्हा ते चोळप्पा महाराजांच्याच घरी ते राहत होते. त्यांच्या वाड्यामध्ये महाराजांनी भरपूर वेळ घालवला आहे. आणि शेवटी स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्येच त्यांनी समाधी घेतलेली आहे. बघा, तिथे वाडा हा जुना आहे, तशाच पद्धतीचा वाडा आहे जुना. इथे थोडं एक छान गणपती बाप्पांचं दर्शन होतं. इथे चोळप्पा महाराज, स्वामी महाराजांचा एक फोटो होता, तो स्टार्टिंगला तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यानंतर बघा, ह्या वाड्याच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर आपल्याला एक मोठी विहीर दिसते. हे विहीर असं म्हणलं जातं ही खूप पावन अशी विहीर आहे. चोळप्पा महाराजांची खूप इच्छा होती की ते विहीर खोदावी, पण स्वामी महाराजांची तशी काही इच्छा नव्हती. पण चोळप्पा महाराजांच्या इच्छेखातीर स्वामी महाराजांनी मदत केली आणि भव्य दिव्य अशी इथे विहीर आहे. या विहिरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे भरपूर नद्यांचं तीर्थ आहे असं मानलं जातं. आणि या नदीमध्ये आपण स्नान केलं, इथे आपण तीर्थ आहे, त्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, तिथेच एका वाड्यामध्ये एका रूममध्ये सत्यनारायणाची पूजा होती. म्हणजे मला माहिती नाही फिक्स की इथे रोज सत्यनारायणाची पूजा असते का, आज फक्त त्यांनी घातलेली होती. पण आम्ही तिथलं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर
स्वामी महाराजांचा त्या रूममध्ये फोटोसुद्धा होता, तिथलं दर्शन घेतलं. त्यानंतर आणखीन एक छोटी रूम होती वाड्यामध्ये, तिथे आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो. तिथेसुद्धा खूप कमी लाईन होती. बघा तिथे स्वामी महाराजांनी वापरलेल्या काही वस्तू आहेत, स्वामी महाराजांचा अंगरखा आहे, स्वामी महाराज काठी आहे, इथे बरेच देवदेवतांचे फोटो होते. स्वामी महाराजांच्या इथे पादुकासुद्धा आहेत. तर या पादुकांचं आम्ही दर्शन घेतलं. स्वामी महाराजांचा जो अंगरखा आहे तो सुद्धा आम्ही पाहिला आणि त्यानंतर आम्ही आलो वाड्याच्या बाहेर. बघा तो वाडा अगदी जुना आहे. या वाड्यामध्ये जे चोळप्पा महाराज आहेत तर यांची 5वी पिढी, जे 5वी वंशज आहे तर त्या वाड्यामध्ये अजूनही राहतात. त्यानंतर आम्ही आलो वटवृक्ष मंदिर. हे वटवृक्ष मंदिर तुम्हाला परिचितच असेल. वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यानंतर बघा आम्हाला रात्रीची जी 8ची आरती होती तर ती आम्हाला मिळाली. खूप छान अशी आरती झाली. म्हणजे आम्ही स्टार्टिंगला तिथे गेलो तर काही गर्दी नव्हती, पण नंतर गर्दी भरपूर वाढली. म्हणजे भरपूर प्रमाणात गर्दी वाढली, महिलांची असू द्या, पुरुषांची असू द्या. आणि इथे बघा एक खास गोष्ट केलेली आहे. आता बरेच भक्त येतात, म्हणजे अगदी पुण्या मुंबईवरून सुद्धा अक्कलकोटला स्वामी महाराजांचे भरपूर भक्त येतात. तर त्यांची अशी कंप्लेंट असते की आम्ही एवढ्या दुरून येतो पण स्वामी महाराजांचं आम्हाला म्हणावं तसं दर्शन होत नाही. तर त्यांनी आता महिलांची लाईन वेगळी केलेली आहे, पुरुषांची लाईन वेगळी केलेली आहे. आणि महिलांना तुम्ही मेन जेव्हा गाभाऱ्यात जाता त्यावेळेस महिलांना अगदी जवळून दर्शन होतं महिलांचं, आणि पुरुषांचं थोडंसं मागच्या साईडनी दर्शन होतं. इथं आरती झाल्यानंतर ते आम्हाला दर्शनासाठी पाठवण्यासाठी आम्हाला त्यांनी उठवलं. बघा आमच्या मागे म्हणजे खूप गर्दी होती महिलांची. मी तुम्हाला दाखवेलच, पुढे तुम्हाला दिसेलच की पूर्ण मंदिर हे गच्च भरलेलं होतं. ही पूर्ण महिलांची लाईन आहे आणि महिलांच्या उजव्या साईडला पुरुषांची सुद्धा लाईन आहे. पुरुषांच्या लाईनमध्ये सुद्धा भरपूर गर्दी होते आणि अशा पद्धतीने त्यांनी पार्टिशन केल्यामुळं दर्शन हे व्यवस्थित पद्धतीने होतं आणि महिलांना तर महाराजांचं अगदी जवळून दर्शन होतं. आम्ही फर्स्ट लाईनमध्ये पहिल्याच नंबरवर होतो, त्यामुळे आम्हाला खूप छान आमचं दर्शन झालं, खूप शांत आमचं दर्शन झालं. त्या दिवशीसुद्धा स्वामी महाराजांनी सोमवार असल्यामुळे महादेवाचं रूप धारण केलेलं होतं. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या आवारामध्ये थोडं आम्ही बसलो. बघा स्वामी वटवृक्षाचे मंदिर आहे ते खूप पवित्र आहे. बघा या वटवृक्ष मंदिराच्या खाली स्वामी महाराज तासनतास बसायचे, तपस्या करायचे. अनेक भक्त स्वामी महाराजांना भेटण्यासाठी यायचे. इथे म्हणजे वटवृक्ष मंदिर आणि समाधी जे मंदिर आहे ते अगदी जवळ आहे. तुम्ही जर कारनी गेला तर अगदी 2-3 मिनटामध्ये तुम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये याल. म्हणजे आणि तुम्हाला समाधी मंदिरसुद्धा, म्हणजे चोळप्पा महाराजांचं घर आणि वटवृक्ष मंदिर यामधला अंतर खूप जवळ होतं. त्यामुळे महाराज घरामध्ये राहायचे आणि ते नंतर या वटवृक्ष मंदिराच्या खाली बसायचे. भरपूर भक्त इथे यायचे. या वटवृक्ष मंदिराच्या खाली सुद्धा महाराजांच्या पादुका आहेत. तिथे सुद्धा तुम्ही कान लावला तर तुम्हाला भरपूर आवाज येतो, भजनाचा आवाज येतो, नामस्मरणाचा आवाज येतो. पण त्यांनी आता ते सर्व पॅक केलेलं आहे. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो प्रसाद घेण्यासाठी. स्वामी महाराजांचा प्रसाद हा माझा सगळ्यात जास्त आवडीचा प्रसाद आहे. तुम्ही इथे थोडं जरी जेवण कराल ना, तुमचं पोट लगेच भरून जातं. आणि इथे खास आकर्षण आहे ते बघा, मला दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती मला खूप जास्त आवडते. ती खूप जास्त सुंदर आहे. तर आम्ही इथे बघा म्हणजे जेवण केलं, प्रसाद घेतला, त्यानंतर थोडीशी सेवा म्हणून आम्ही सेवासुद्धा करण्यासाठी थांबलो. बघा तुम्ही कोणीही सेवा करू शकतात. म्हणजे असं काही हे नाही आहे की तुम्हीच करा. तुम्ही म्हणजे फुलाची पाकळी म्हणून थोडी जरी सेवा केली तरी चालेल. इथे सगळ्यांना सेवा करण्याला सुविधा आहे. सगळेजण प्रत्येकजण इथे महाराजांच्या मंदिरामध्ये सेवा करू शकतो. सेवा केली त्याच्यानंतर जवळपास
10:15 वाजलेले होते रात्रीचे. आम्ही मंदिराच्या बाहेर आलो, थोडेसे फोटो क्लिक केले इथे आणि क्लिक केले. बघा, तुम्ही जर मोठ्या प्रमाणात देणगी दिला असाल, मोठ्या रकमेमध्ये 5,000 10,000, तर तुम्ही म्हणजे प्रसादाच्या लाईनमध्ये सुद्धा तुम्हाला थांबण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांना पावती दाखवून तुम्ही डायरेक्ट इथे प्रसादाच्या अन्नक्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करू शकतात. ही सुद्धा सोय इथे आहे आणि आता ऑनलाईनसुद्धा त्यांनी हे स्टार्ट केलेलं आहे. आणि इथं आपण जेवण करतो, प्रसाद घेतो, त्यामुळे थोडीशी आपण देणगी ही दिलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर थोडीशी शॉपिंगसुद्धा केली. म्हणजे अगदी कारमध्ये स्वामी महाराजांची एक मूर्ती घेतली. अशा पद्धतीने दिवसाचा तर तुम्हीसुद्धा समाधी मंदिरला नक्की भेट द्या. धन्यवाद.